शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार, तर गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं, फडणवीसांची माहिती। मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी तेजीत। भाजप 5 वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम, तर मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती। दिल्लीत राहुल शेवाळे यांची अमित साटम यांच्यासोबत बैठक। महापौर महायुतीचाच होणार, महापौर कोण होणार हे युतीतील पक्ष प्रमुख ठरवतील, अमित साटम यांची माहिती। प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार। भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, तर फडणवीसांचीही भेट घेणार। समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे, अशा गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे। सरवणकरांनी चिंता व्यक्त केलेल्या विषयांची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया। लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं। सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय त्यांनी तपशील घ्यावा, महेश सावंतांची टीका। चंद्रपूर मनपातील गटनेता निवडीवरून वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये वाद शिगेला। सपकाळात दोन्ही नेत्यांसोबत बैठक घेणार। चंद्रपुरात काही नगरसेवक वडेट्टीवारांनी पळवल्याचा धानोरकरांचा आरोप। कांदिवली कारशेडच्या कामामुळे आज पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। आज 102 लोकल फेऱ्या रद्द। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार। 5 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचे आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे मिळणार। मुंबईमध्ये थंडीची तीव्रता वाढली। पहाटे किमान तापमानाचा पारा थेट 16 अंशांपर्यंत खाली घसरला। पुढील आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज। तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू दान समजल्या जाणार। पैसे टाकताना दानपेटीत पडलेली सोन्याची अंगठी भाविकाला देण्यास मंदिर प्रशासनाचा नकार।